तो नमस्कार मित्रांनो, साहिल ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज सकाळी 4 वाजतात आणि 4 वाजता मी कधी उठले पण नव्हते, पण आज उठले कारण आम्ही चालला भाऊ गावात। प्रज्योत पण सकाळीच इलो, नाग्या नाईटवरनं आताच कामा केलो आम्ही। म्हणजे माझी पण गाडी घेऊन जाणार होतो, पण बोलले नको, गाडी मी आहेच लावले आपली पार्किंगला। आणि आपली प्रज्योत तिकडनं टिटवाळावरनं काल येलो, बोललो म्हणजे जायचं प्लॅन वगैरे कायच नव्हतं आमचं। मग बोललो माका पण 4-5 दिवस सुट्ट्या, एका पण 4-5 दिवस सुट्ट्या, बोलले चल एका रात्रीत प्लॅन केला आणि चालला होता गावात। तेवढं एक्सपिरियन्ससुद्धा येत रायडिंग वगैरे करूचो। तर जाऊया आता आपण, डायरेक्ट निघूया। 4 वाजल्यात, 4 वाजता आता निघाला होता। बघूया थोडाफार मानगाव विनगाव क्रॉस झाल्याच्यानंतर नाश्ता करूसाठी वगैरे थांबू, त्याच्यानंतरला मग बघू पुढचा पुढे। जास्तीत जास्त लवकर जायचा प्रयत्न करू, पण बघूया आता। इकडे एक हात मदतीचा करताना आणि कर पटकन, चल आमका निघू दे बाबा। फुल एकदम सेटअप बिटअप केला, इकडे बॅग बिग टाकला एक गाडीत। हां, तुला तरी किती वाटतंस रे तू? तुका लावू घेता, राहू दे ना, चल बघू। चल चल राहून दे, चल चल क्या का बेटा के पड़ गया। पेट्रोल टाकू, गाडीची पहिला आधी टाकी फुल करून घेऊया आणि नंतरला मग आम्ही गावासाठी जाण्यासाठी रवाना होऊ। तर बघूया किती टाइम लागता, किती टाइम नाही लागत। चला, हो आम्ही आता पळसवा फाटा सोडला आणि आता चाललो आम्ही फायनली इकडे। चलो एवढं आसपास आलोय। एवढा धुका आहे ना, एक नंबर वाटतं बघा। जरा सुद्धा बाहेर नाश्ता करून चालत जेव्हा। आता डायरेक्ट आम्ही इला मानगावमध्ये स्टॉप घेतला, चहा इकडे चहा वगैरे पिता होता जरा। 4 वाजता बाहेर पडलेला, आता वाजले बरोबर 7 वाजले। डायरेक्ट येऊन इथं थांबला 7 वाजता। आता जरा चाय वगैरे पितो, नाश्ता थोडासा आणि नंतरला मग जातो। चला आता चाय वगैरे पिऊन घेऊया, थोडा चालू करू। आता चाय वगैरे पियाला आणि आता पुन्हा आम्ही मानगाववरनं डायरेक्ट थेट आता काय काय तोंडाक लावतं येतं काय गळ्यात मेल्या बावरलं काय। आता डायरेक्ट काय थांब्या खेड चिपळून।
बघूया जास्तीत जास्त अंतर कापूचा बघूया आणि मग तसं याच्यानं थांबूया. सो चला आता डायरेक्ट जाऊया गाडीवरनं आपण. सर्व पॅक करायला हवी पूर्ण, कारण थंडी तर एवढी लागताय ना, असं वाटलं नव्हतं की थंडी लागत, पण थंडी जाम लागते आता. बघा उन्हाची वाट, कधी ऊन येता मग व्हायच कसं थंडी बिंडी लागूची नाही. तर चला जाऊया आपण गावा मानगावला. मानगावचा बरोबर 9 वाजले. उन्हाचा काही संबंधच नाही, अजिबात संबंध नाही. असं वाटतं की आंबोली घाटातच बाकी तर एकदम म्हणजे काय दिसत होता एवढा धुका होता, पण तो शूट करून भेटला नाही ना. आता हे शूट सर्व नुसतं इकडे धुका. तो डायरेक्ट आता मीला बरोबर चिपळूणला येऊन थांबलो. इकडे पेट्रोल पुन्हा भरू, पेट्रोल संपला तर पेट्रोल पुन्हा एकदा टाकी फुल करून घेता, मग काय टेन्शन नाही. मग नॉनस्टॉप डायरेक्ट बघू कुठपर्यंत जात आहे तुम्ही. तर आता इथे जरा रेस्ट करतो अर्धा तास तरी, कारण कंटिन्यू गाडी चालवतो. तर जरा रेस्ट गिस्ट करूया, नंतर मग अर्ध्या तासांनी निघू. तर चला. तो रेस्ट वगैरे अर्धा तास घेतला, आता पुन्हा आपण निघाला. तर चला जाऊया, कारण जास्त उशीर पण थांबून फायदा नाही. एवढं अंतर आपल्याला आपण भेटत पटापट आणि लवकर घराकडे जाऊ पाहिजे. दुपारच्या टायमिंगला डायरेक्ट घराकडे जेवू. तर आपण चला जाऊया आता. हायवे मारून एकदम एका बाजून करा. आम्ही आता डायरेक्ट डोसा वगैरे मागवला आणि डोसा खाता आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. चला सो नाश्ता वगैरे केला. हॉटेल तर एक नंबर होता, टेस्ट तर एक नंबर होता, काकांचं हॉटेल दत्ताराम. तर आता आपण चला जाऊया पुढच्या वाटचालीस. चलो चलते हैं. आम्ही लांजापर्यंत पोचला. लय वाट लागली एवढे, म्हणजे उन्हात मला ऊन तर लय आहे, एवढी वाट लागली म्हणून जरा आता लांजाच्या बस स्टॉपला येऊन आम्ही जरा आराम करतो. हे बघा इकडे लालपरे आता जरा 10-15 मिनटं थांबू आणि मग नंतरला पुन्हा आपण रवाना होऊ आपल्या घरी. आता नॉनस्टॉप डायरेक्ट घराकडे.
घराकडे जा डायरेक्ट. तर जरा गाडी सावलीत बिवलीत लावलेली आहे. सावलीत बिवलीत लावून झाल्याच्या नंतर आता जरा थोडाफार काहीतरी थांबू कदाचित. खाऊन वगैरे झाल्याच्या नंतरला मग डायरेक्ट जाऊ घरात. तर चला आता जाऊया. तो आता आपण म्हणजे आता इकडून निघतोय. उसाचा रस वगैरे पिया लावू आणि आता निघतो आम्ही आमच्या रस्त्यानं. ह्याच खायला तरी रस्त्याने एका बाजून जाणार आणि डायरेक्ट जाऊन पुढे थांबणार. थांबला तर थांबणार, नाही तर घराकडे, नाही तर जेवू पण थांबूच शकते. नाही तर जेवून जाऊया. ठीक आहे, मग जेवून डायरेक्ट घराकडे. तो चला. पुढचं कशा ब्रेक दाखवतं. आता कपाळात होते वाईट. सो चलो चलते हे. पुढच्या खेळ थांबवला नाही तो तसं स्लोप होतो ना. हे रस्ते कधी होतील काय माहिती. भूक तर एवढी लागली आहे ना काय सांगू. जाम भूक लागली आहे. आता डायरेक्ट कराळ्यात जाऊन थांबू आणि कराळ्यात जाऊन खाऊ काहीतरी. चला आता आपण लांच्याकडे निघाला. तर पाहूया आपल्या काकाकडे काय करतात. पाहू जातो. तो चला जाऊया आता. चला. हे सगळं फायबरच आहे. होय पण चांगला आहे ना, रिपोर्ट चांगला आहे ना गाडी. होय होय गाडी चांगली आहे. काकांका आवडलं गाड म्हणून आमका थांबून घेतल्याने काकांनी. बघतो ना आता या लक्झरीवाल्यांना आणायला सांगतो. हा तसं करू शकतो. आणि बाकी इथलं कोणी लावून देऊ शकतात कारण त्याचं स्क्रू वगैरे सगळं येतं. हा इथं त्या काकांका आवडलेले हे गाडीचे गाड. पण त्यांनी काकांनी फोटो बिटो काढून घेतले. दांड्यात एकदा सांगितलेले का त्याची 3,500 रुपये खर्च होतो. आणि बघून कसं 1700 मध्ये 1700 मध्ये काढलं होतं. मग त्यांनी फोटो बिटो काढलेला आणि मग काय आम्ही दिला त्याला नंबर सुद्धा दिला. आपलं नाव होतं ना आता कधीतरी कोणाची तरी मदत करून तर आता मित्रांनो आम्ही आता जस्ट पोचलो तराळ्यात. आणि पहिले गाडी खूप घाण झालेली म्हणून ती गाडी जरा वॉशसाठी आणला होय. तोपर्यंत त्यांना सांगितलं की वॉश करून वगैरे ठेवा. तोपर्यंत आम्ही काहीतरी खात आहोत कारण सकाळपासून काय जास्त खाल्लं नाही. फक्त मागाशी कामठ्याला होतो तेव्हा आम्ही नाश्ता केला होता डोसा वगैरे. आता डायरेक्ट वाजलेत बरोबर 2. आता भूक पण लागली आहे. आपलं जेवूया बिवूया. तोपर्यंत गाडी पण रेडी होत आणि मग नंतर आपलं घरात जाऊ. चला जेवूक जाऊया. टेस्ट कशी आहे आपल्या गावात होता. चला संपलं विषय. आता जेवला आम्ही भेटला बघितलं असतं. जेवला आणि आता आमची गाडी पण इकडे रेडी झाली आहे. आता आपली गाडी घेऊन कळती डायरेक्ट घरात. एकदम कडक झाली गाडी. हा आता आम्ही निघालो आहोत तराळ्यातनं आणि आता जाऊन डायरेक्ट घरात. म्हणजे खुशी जरा वाढत चालली आहे जशी घराकडे जात आहोत तशी. ह्या आमचा तराळा. जेव्हा आमच्या इकडे रोड गेलो वैभववाडी.
संपता. आता चला घराकडे, आधी घराकडे जातोय आणि जाऊन झोपते असला. सकाळी 4 वाजता निघाला, अजूनपर्यंत घरातून संपतो नाही. गेला असता आरामात, पण लवकर गेला असता. आरामात लागवला म्हणून जरा उशीर झालो. चला तर जाऊया घरात. तो चलो. फायनली घराकडे गेलंय. म्हणजे आत्ता जस्ट पोचला. वाजले परफेक्ट 4. बघा तर मित्रांनो, ब्लॉग कसं आवडलो तुमका तो कमेंट करून नक्की सांगा. तर असे नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत जाईन. आणि कोण नवीन असत त्यांनी लाईक कमेंट शेअर फॉलो करा. भेटूया. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए. इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं. मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. बाय.